मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत. कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत. त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा घटक आपण बघणार आहोत. इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 पर्यावरण आणि आपण. मागील भागामध्ये आपण पर्यावरण आणि आपण याविषयी काही माहिती घेतलेली आहे. तर पर्यावरण म्हणजेच आपल्या भोवताली असलेले हवा, पाणी, सूर्यप्रकाश, तापमान या अजैविक घटकांसोबत असणारे वनस्पती, प्राणी हे सजीव म्हणजे जैविक घटक होत. तर निसर्गातील हवा, पाणी या अजैविक घटकांचा मानव मोठ्या प्रमाणावर वापर करीत आलेला आहे आणि त्यामुळे या पर्यावरणाचं प्रदूषण होऊ लागलेलं आहे आणि ह्या प्रदूषणाचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर म्हणजेच मानवावर होत आहे. आणि म्हणून या पर्यावरणाची त्रिसूत्री अंगीकारणं आवश्यक आहे आणि ही त्रिसूत्री म्हणजेच रियूज, पुन्हा वापर करणे, आपण यूज अँड थ्रोचा उपयोग न करता काही गोष्टी पुन्हा पुन्हा वापरणं आवश्यक आहे. रिड्यूस म्हणजे कमीत कमी वापर करणं, पाणी, वीज यांचा कमीत कमी वापर करणं, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर न करता कापडी कागदाच्या पिशव्यांचा वापर करणं आणि रिसायकल म्हणजेच पुनर्निर्माण करणे. प्लास्टिक, ग्लास, धातू म्हणजे लोखंड यासारख्या गोष्टी या कचऱ्यात फेकून न देता त्यांचं रिसायकलिंग करून पुन्हा वापरात आणल्या पाहिजेत. तर ही पर्यावरणाची त्रिसूत्री अंगीकारणं या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आवश्यक आहे. आणि त्यासाठी मग हे पर्यावरणाचं संवर्धन संरक्षण करण्याच्या दृष्टीने आपण बघितलं की विविध स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. त्यातून निसर्गाचा समतोल आपण कशा प्रकारे राखू शकतो यावर भर दिला जातो आणि त्यासाठी विविध प्रकारचे प्रकल्प राबविले जातात. त्यापैकी आपण एक प्रकल्प बघितला तो म्हणजे जैवविविधता उद्यान. जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने राखून ठेवलेल्या क्षेत्राला जैवविविधता उद्यान असे म्हणतात. आणि या जैवविविधता उद्यानात जैवविविधतेच्या रक्षणाबरोबर त्याचा अभ्यासही केला जातो. जैवविविधता ही या पर्यावरणात अत्यंत महत्वाची आहे आणि त्यावर सजीवांचं, प्रत्येक सजीवाचं जीवन जे आहे ते अवलंबून असतं. तर निसर्गातील हवा, पाणी या घटकांचा आपण खूप मोठ्या प्रमाणावर वापर करत आलेलो आहोत आणि त्याचाच परिणाम म्हणजेच पाणी टंचाई, हवेचं प्रदूषण, मातीचं प्रदूषण आणि यातून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास. तर अशा प्रकारे या पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे तो थांबविणं हे मानवाच्याच हातात आहे. तर आपल्या या कृतीतून या पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेणे, त्यावर विचार करणे गरजेचे आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला पावलं टाकणं आवश्यक आहे. आणि या जैवविविधता म्हणजे सजीवांमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या जाती, परिसंस्था किंवा पूर्ण पृथ्वीवर असलेली या सजीवांमधील विविधता, तिचा अभ्यास करणं हे अत्यंत महत्वाचं ठरलं जाऊ लागलं. किंबहुना या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जैवविविधतेचा अभ्यास करणं
जैवविविधता सांभाळणं ही आपली आज एक महत्वाची गरज ठरली आणि त्यातूनच निर्माण झाली जैवविविधता उद्याने, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये इत्यादी. मग अभयारण्य म्हणजे काय? अभयारण्य म्हणजेच कायद्याने संरक्षित केलेले वन, जंगल, अरण्य, तळे किंवा सागर होय. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की जी नैसर्गिक जैवसंपदा कायद्यान्वये सुरक्षित केली जाते त्यास अभयारण्य असे म्हणता येईल. बघा, या जैवविविधतेचं संरक्षण करण्यासाठी किंवा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकल्प आज राबवले जात आहेत आणि त्यासाठी म्हणजेच या पर्यावरणाचं होणारं प्रदूषण थांबवण्यासाठी विविध प्रकारचे कायदे आज केलेले आहेत. तर अशा प्रकारे ही नैसर्गिक जैवसंपदा कायद्यांमार्फत सुरक्षित केली जाते, त्यास अभयारण्य असे म्हणतात. आता या ठिकाणी एक विशिष्ट असा प्रदेश या प्राण्यांसाठी, त्या ठिकाणी असणाऱ्या वनस्पतींसाठी राखून ठेवला जातो आणि या राखून ठेवलेल्या जागेमध्ये इतर कोणालाही त्या ठिकाणची झाडं, वनस्पती, प्राणी यांची म्हणजे जंगलतोड त्या ठिकाणी करता येत नाही, प्राण्यांची शिकार करता येत नाही, किंबहुना त्या ठिकाणी असणारे वनस्पती, प्राणी यांना संरक्षण दिलं जातं. तर भारतामध्ये 99 राष्ट्रीय उद्याने आणि 513 अभयारण्ये आहेत. तर विशिष्ट प्राण्यांचे, वनस्पतींचे संरक्षण व्हावे, पक्ष्यांचे संवर्धन व संरक्षण व्हावे यासाठी हे वनक्षेत्र राखीव ठेवले जाते. या चित्रात तुम्हाला दिसते बघा, प्रचंड मोठा असा हा परिसर म्हणजेच ही जंगलं जी आहेत ही राखून ठेवली जातात आणि अशा या राखीव क्षेत्राला अभयारण्य असे म्हणतात. गीर अभयारण्य. आता हे जे गीर अभयारण्य आहे हे सिंहासाठी प्रसिद्ध आहे. भारताच्या गुजरात राज्यामधील तलाला तालुक्यातील वन आणि वन्यजीव असं हे अभयारण्य आहे. या ठिकाणी दिसते तुम्हाला हे गुजरात राज्य आणि त्या ठिकाणी असलेलं हे गीर नॅशनल पार्क. हा आहे गीर नॅशनल पार्क आणि ही गीर सँच्युरी म्हणजेच गीर हे अभयारण्य. तर अशा प्रकारे गीर अभयारण्यामध्ये आपल्याला सिंहाची वैशिष्ट्यपूर्ण जाती आपल्याला सिंहाच्या पाहता येतात. काझीरंगा अभयारण्य. भारतातील आसाम मधील काझीरंगा अभयारण्य हे भारतीय गेंड्यासाठी संरक्षित केलेलं आहे. या ठिकाणी असलेले हे गेंडे हे या काझीरंगा अभयारण्याचं वैशिष्ट्य म्हणता येईल. 2 शिंगी गेंडा हे सुद्धा या अभयारण्याचं वैशिष्ट्य आहे. राधानगरी अभयारण्य. आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामध्ये हे अभयारण्य आहे. महाराष्ट्रामध्ये जो पश्चिम घाट पसरलेला आहे या पश्चिम घाटामधील सह्याद्री पर्वतरांगांच्या दक्षिण टोकाला हे अभयारण्य वसलेलं आहे आणि या अभयारण्यामध्ये रानगवे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. तर राधानगरी अभयारण्य हे रानगव्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर या अभयारण्यात दुर्मिळ होत चाललेले विविध प्रकारचे प्राणी, हरिण, गेळा, बिबळ्या, गवा, सांबर, अस्वल, शेकरू, रानमांजर, ऊद मांजर अशा विविध प्रकारचे प्राणी या अभयारण्यात आपल्याला आढळून येतात. त्याचबरोबर विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींचा सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठा आहे. वटवाघळांच्या काही जाती या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत. भीमाशंकर अभयारण्य.
भीमाशंकर अभयारण्य हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव आणि खेड तालुक्यात असून पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगेत हे अभयारण्य वसलेले आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे प्राणी आढळून येतात. अनेक प्रकारच्या वनस्पतींची विविधता या ठिकाणी आढळून येते. हे जे अभयारण्य आहे, हे अभयारण्य दुर्मिळ अशा वनौषधींसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. या अभयारण्यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अतिशय दुर्मिळ असणाऱ्या अशा शेकरू या प्राण्याच्या संवर्धनासाठी हे अभयारण्य संरक्षित करण्यात आलेले आहे. शेकरू हा आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. त्याला उडणारी खार किंवा भीमखार असेही म्हणतात. त्यानंतर राष्ट्रीय उद्याने. आता आपण जैवविविधता उद्याने बघितली, अभयारण्य बघितली. राष्ट्रीय उद्याने वन्यजीव संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने काही महत्वाची क्षेत्रे राखून ठेवलेली असतात. त्यामध्ये याचा समावेश येतो. यांच्या मदतीने पर्यावरणातील जैवविविधता टिकवून ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तर भारतामध्ये असलेली काही प्रमुख राष्ट्रीय उद्याने: जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, रणथंबोर नॅशनल पार्क, कान्हा नॅशनल पार्क, गीर नॅशनल पार्क, बांधवगड नॅशनल पार्क, बंडीपूर नॅशनल पार्क, पेरियार, मधुमलाई, सुंदरबन, काझीरंगा ही विविध प्रकारची राष्ट्रीय उद्याने आपल्या भारतात आढळून येतात. आपल्या महाराष्ट्रात असणारं ताडोबा राष्ट्रीय उद्यान, या ठिकाणी वाघाचे विविध प्रकार आढळतात. हरणाच्या विविध जाती आढळून येतात. तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान म्हणून ताडोबा राष्ट्रीय उद्यान ओळखलं जातं. हे राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे उद्यान आहे. याची स्थापना 1955 साली झालेली आहे आणि महाराष्ट्रातील हे सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या मगरी, सुसरी, गवा हे सुद्धा आढळून येतात. या ठिकाणी असणारे हे विविध प्राणी. पट्टेरी वाघ हे या ताडोबाचं प्रमुख आकर्षण आहे आणि 2016च्या व्याघ्र गणनेप्रमाणे या ताडोबामध्ये आज मितीस 88 वाघ आहेत. आपल्या महाराष्ट्रातील अजून एक राष्ट्रीय उद्यान म्हणजेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, जे आपल्या मुंबई पासून अगदी जवळ हाकेच्या अंतरावर आहे. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुमारे 40 प्रकारचे सस्तन प्राणी, जमिनीवर तसेच पाण्यात वावरणारे विविध प्राणी, विविध प्रकारचे पक्षी, सरपटणारे प्राणी इत्यादी विविध प्रकारची प्राणी संपत्ती आढळून येते. या उद्यानात बिबट्या हा सुद्धा प्राणी आढळतो आणि बऱ्याच वेळेला आपण टीव्हीवर बातम्या ऐकतो की बिबट्याचं गोरेगावच्या आरे कॉलनीत आगमन झालेलं आहे किंवा घुसलेला आहे. तर हा बिबट्या हा जो आहे हा आपल्याला या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळून येतो आणि साहजिकच त्याला जेव्हा उपासमार होते त्यावेळेला तो शहराकडे वळतो. त्याचबरोबर विविध प्रकारचे प्राणी, मोठमोठे हजारो प्रकारचे वृक्ष, बांबूची बेट ही सुद्धा या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. तर विपुल अशी वनसंपत्ती आणि प्राणी संपत्ती या उद्यानात आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळणारे हे विविध प्राणी बघा. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी किंवा पर्यटकांसाठी आकर्षण असलेली वनराणी ही एक ट्रेन या ठिकाणी चालवली जाते आणि त्यातून आपण प्राण्यांचं दर्शन म्हणजे प्राणी दर्शन जे आहे अगदी प्राणी मुक्तपणे
जंगलामध्ये विहरत असतात आणि आपण त्यांना या ट्रेनमध्ये बसून पाहू शकतो. तर अशा प्रकारे पृथ्वीवर असणाऱ्या या विविध प्रकारच्या वनस्पती किंवा प्राणी जे नष्ट होऊ लागलेले आहेत त्यांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने जंगलतोड थांबवून वृक्षारोपण करून जास्तीत जास्त प्राण्यांना संरक्षण मिळण्यासाठी या अभयारण्यांची, राष्ट्रीय उद्यानांची खास निर्मिती केली गेलेली आहे. आणि या जंगलांमध्ये आपल्याला ही जैवविविधता आढळून येते. पण या जैवविविधतेच्या ऱ्हासाची नेमकी कारणं काय आहेत ती थोडक्यात जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे लोकसंख्या वाढ. लोकसंख्या वाढ झाल्यामुळे बेसुमार जंगलतोड केली गेली. लोकसंख्या वाढीमुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा अनिर्बंधपणे मानवाने वापर केला आणि याचा होणारा परिणाम म्हणजेच वाढते जागतिक तापमान, ग्लोबल वॉर्मिंग, आणि या सर्व गोष्टींमुळे जैवविविधतेच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. त्याचबरोबरीने वाढते औद्योगिकीकरण, जंगलामध्ये केलं जाणारं खाणकाम आणि या सगळ्या कारणातून पर्यावरणाचा ऱ्हास झाला. हवा, पाणी, माती, जमीन याचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होऊ लागलं. तर जैवविविधतेच्या संरक्षणाचे उपाय किंवा कायदे करण्याची गरज निर्माण झाली. मग कोणकोणते उपाय आखले गेले? तर राखीव उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती केली गेली. काही क्षेत्रे राखीव जैव विभाग म्हणून घोषित केले. विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू केले. आता या विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी कोणकोणते प्रकल्प सुरू केले याची थोडक्यात आपण ओळख पुढे घेणार आहोत. जैवविविधतेच्या संरक्षणात व संवर्धनात लोकांना जास्तीत जास्त सहभागी करून घेणे हे पण उपाय यामध्ये आखले गेले. आणि पारंपरिक ज्ञानाची नोंद केली गेली. तर जैवविविधता संवर्धनासाठी जे काही उपाय आखले गेले त्यातील एक उपाय म्हणजे विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी काही प्रकल्प राबवले गेले. त्यातलाच एक प्रकल्प म्हणजे हा मायणी तलाव. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चांद नदीवर हा तलाव बांधण्यात आलेला आहे. वन उद्यान व पक्षी आश्रयस्थान मायणी, मायणी बर्ड सँक्च्युरी. तर मायणी हा तलाव जो आहे हा सातारा जिल्ह्यातील एका चांद नावाच्या नदीवर तयार झालेला आहे. तर हे जे गाव आहे हे पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. गावापासून 2 किलोमीटर अंतरावर ब्रिटिशकालीन एक धरण बांधलं गेलेलं होतं आणि त्या धरणामुळे हा मायणी तलाव तयार झाला. तलाव असल्यामुळे अनेक प्रकारचे पाण पक्षी या तलावावर आपल्याला आढळून येतात. चक्रवाक, पट्टकदंब, हळद कुंकू यासारखी बदकांचे प्रकार, कापशी घार, गरुड, दलदल, ससाणा यासारखे शिकारी पक्षी, तर खंड्या, कवड्या, राखी बगळा, वंचक, चित्रबलाक यासारखे पाण पक्षी अशी विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी हा तलाव प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर या तलावाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या तलावात असणारे हे रोहित पक्षी, फ्लेमिंगो. तर फ्लेमिंगो रोहित पक्ष्यांसाठी हा तलाव प्रामुख्याने प्रसिद्ध आहे. आता हे जे रोहित पक्षी आहेत हे स्थलांतरित पक्षी आहेत, म्हणजे स्थानिक नाही आहेत, आपल्या भारतामध्ये असणारे हे पक्षी नाहीये. तर हे पक्षी स्थलांतर करून आपल्याकडे येतात. आता पक्षी स्थलांतर का करतात? तर विशिष्ट प्रकारचं तापमान त्यांना जे आवश्यक असतं ते ज्या ठिकाणी उपलब्ध होईल त्या ठिकाणी हे पक्षी स्थलांतर करतात. तर स्थलांतरित पक्ष्यांमध्ये हे रोहित पक्षी
या तलावावर येतात आणि हे या तलावाचं एक विशेष आकर्षण मानलं जातं. तर हे जे रोहित पक्षी आहेत हे उत्तर आशियातील सायबेरिया या प्रदेशातून, या ठिकाणी बघा भारतामध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील हा मायणी तलाव, तर या मायणी म्हणजे सायबेरिया या प्रदेशातून हे मायणी या ठिकाणी हे पक्षी स्थलांतर करून येतात. या ठिकाणी हे पक्षी स्थलांतरित होऊन आल्यानंतर त्या ठिकाणी वास्तव्य करतात, म्हणजे राहतात. या ठिकाणी हे पक्षी घरटी बांधतात, अंडी घालतात आणि या अंड्यातून पिल्लं बाहेर आल्यानंतर ती पिल्लं मोठी झाली की ते पिल्लांसह परत आपल्या देशात परत उडून जातात. म्हणजेच फक्त अंडी घालण्यासाठी, प्रजननासाठी हे पक्षी काय करतायत, तर उत्तर आशियातील सायबेरिया या प्रदेशातून आपल्या या मायणी तलावामध्ये येतात. त्याच प्रकारे दुसरं एक आहे पक्षी अभयारण्य, ते म्हणजे माळढोक पक्षी अभयारण्य. माळढोक या पक्षाच्या किंवा प्रजातीच्या संवर्धनासाठी हे अभयारण्य निर्माण केलं गेलं आहे. हे महाराष्ट्रातील आकाराने सर्वात मोठे अभयारण्य आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील नान्नज या ठिकाणी हे माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य आहे. माळढोक पक्षी भारतामध्ये फक्त आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व राजस्थान या राज्यात आढळतो. महाराष्ट्रात हा पक्षी साधारणपणे दुष्काळी भागामध्ये आढळून येतो आणि त्यामुळेच अहमदनगर, नागपूर, बीड, सोलापूर यासारख्या दुष्काळी भागामध्ये आपल्याला हा पक्षी आढळून येतो. आता या पक्षाचं वैशिष्ट्य काय आहे तर बघा, वजनदार असा हा पक्षी आहे, आकाराने पण मोठा, उभे शरीर, उंच पाय, यामुळे हा पक्षी दिसायला शहामृगासारखा दिसतो. परंतु शहामृग जास्त अंतरावर उडू शकत नाही, तर उडणाऱ्या पक्ष्यांमधील वजनाने जड असूनही हा पक्षी बऱ्यापैकी उडू शकतो आणि म्हणूनच उडणाऱ्या पक्ष्यांमधील सर्वात जड पक्ष्यांपैकी माळढोक हा एक पक्षी मानला जातो. हा पक्षी त्याच्या डौलदार चालीबद्दल प्रसिद्ध आहे. द ग्रेट इंडियन बस्टार्ड म्हणजेच माळढोक पक्षी साधारण 4 ते 4.5 फूट उंचीचा हा पक्षी आहे आणि ज्या वेळेला तो या उजाड अशा गवताळ माळरानावर, कारण दुष्काळी प्रदेशात आढळतो, उजाड प्रदेश असतो, त्या ठिकाणी ज्या वेळेला तो चालतो त्याची डौलदार चाल असते, त्यामुळे तो एक राजहंस प्रमाणे त्याची ती चाल दिसून येते आणि त्यासाठी या पक्षाचं संवर्धन केलेलं आहे. तर हे आहे माळढोक पक्षी अभयारण्य, सोलापूर जिल्ह्यातील नान्नज या ठिकाणी. आणि लक्षात ठेवा, माळढोक हा भारतातील राजस्थान या राज्याचा राज्य पक्षी आहे. आपल्या महाराष्ट्राचा राज्य पक्षी आपण बघितला शेकरू, तसा राजस्थान राज्याचा राज्य पक्षी म्हणजेच माळढोक पक्षी. तर हे माळढोक पक्षी गवताळ प्रदेशातील माळरानावर असणारे कीटक खातात, त्यामुळे पिकांचं रक्षण होण्यास मदत होते. एक प्रकारे ते शेतकऱ्यांचे मित्रच मानले जातात. मात्र त्यांची अंडी आणि त्यांचं मांस यासाठी त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार केल्यामुळे आज त्यांची संख्या कमी होऊ लागलेली आहे आणि म्हणूनच हे माळढोक पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्र शासनाने आरक्षित केलेलं आहे. आपला राष्ट्रीय पक्षी मोर. मोरांची संख्या सुद्धा आज झपाट्याने कमी होताना आपल्याला दिसून येते आहे. मोर
हा सुद्धा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो, कारण शेतामध्ये असणारे अनेक कीटक, उंदीर यासारख्या प्राण्यांचं किंवा हे प्राणी हे मोराचं खाद्य होय आणि त्यामुळे एक प्रकारे हे मोर शेतकऱ्यांचे मित्रच ठरतात. तर मोराची चिंचोली म्हणजेच मोरांसाठी असलेलं हे एक अभयारण्य आहे. तर मोराची चिंचोली हे गाव पुणे अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाचं नावच मुळी मोराची चिंचोली हे पडलेलं आहे, कारण या ठिकाणी असलेले मोर. तर मोरांसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. पुणे नाशिक मार्गावर डाव्या हाताला शिक्रापूर फाट्यावरून सुमारे 18 किलोमीटर आत हे गाव आहे. या ठिकाणी अनेक चिंचेची झाडे आहेत आणि या झाडांची निगा राखल्यामुळे तेथील पर्यावरण या मोरांना अनुकूल आहे आणि त्यामुळे या गावामध्ये मोठ्या संख्येने आपल्याला मोर आढळून येतात आणि या गावात मोरांना जणू अभय मिळालेलं आहे. देवराई एक वरदान. तर देवराई म्हणजे काय? भारतीय संस्कृतीतील जैवविविधता सांभाळणारी धार्मिक आणि पर्यावरणीय संकल्पना म्हणजे देवराई होय. आपली भारतीय संस्कृती ही अतिशय महान आहे. या संस्कृतीमध्ये प्राणी, वनस्पती यांना एक आगळं असं स्थान आहे आणि या प्राण्यांचं, वनस्पतींचं संरक्षण करण्यासाठी म्हणजेच जैवविविधता सांभाळण्यासाठी एक धार्मिक संकल्पना म्हणून या देवराईकडे बघितलं जातं. तर देवराई तुम्हाला दिसतंय बघा, एक प्रचंड मोठं जंगल, त्या ठिकाणी असणारं एक देऊळ. आपल्या भारतामध्ये आपण जर बघितलं तर जंगलामध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी अशा प्रकारे एक देऊळ किंवा देवसदृश्य अशी काही चित्र, काही छोट्या वास्तू आढळून येतात. मग देवराई म्हणजे काय? तर अरण्यच आहेत ही अरण्ये सरकारच्या वन खात्याने सांभाळलेली नसतात. आता आपण बघितलं की आंतरराष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर या जैवविविधतेचं संरक्षण व्हावं म्हणून काही प्रकल्प राबवले गेले, काही कायदे ठरवले गेले. परंतु आपल्या भारतामध्ये भारतीय संस्कृतीनुसार परंपरेने चालत आलेली काही अरण्य जी आहेत ही सरकारच्या वन खात्यामार्फत सांभाळली जात नाही, तर ती समाजामार्फत, लोकांमार्फत सांभाळली जातात. परंपरेने समाजाने ती सांभाळलेली असतात आणि या अरण्यामध्ये जणू या प्राण्यांना, वनस्पतींना अभय मिळतं, त्यांचं संरक्षण होतं. देवराई म्हणजेच देवांसाठी राखून ठेवलेले जंगल. देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजेच देवराई अशी या ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी असणाऱ्या आजूबाजूच्या प्रदेशात किंवा या जंगलाच्या आजूबाजूला राहणारी जी लोक आहेत, जी वस्ती आहे, त्या ठिकाणी असणाऱ्या या लोकांची ही समज असते की देवाच्या नावाने राखलेलं हे जंगल आहे आणि या भावनेमुळे यातील की म्हणजेच या जंगलातील झाडं तोडली जात नाहीत. या ठिकाणी असणाऱ्या प्राण्यांना, वनस्पतींना धक्का पोहोचवला जात नाही, त्यांचं संरक्षण केलं जातं आणि एक प्रकारे या प्राणी, वनस्पती यांना अभय मिळवून दिलं जातं. तर देवराई हा जंगलाचा समृद्ध असा भाग किंवा एक जंगल असंच आपल्याला म्हणता येईल. बघा, विविध ठिकाणी असलेल्या या अनेक देवराया, किती दाट आपल्याला या ठिकाणी जंगल दिसून येत आहेत आणि साहजिकच या ठिकाणी तितक्याच मोठ्या प्रमाणावर प्राणी संपदा सुद्धा असणार आहे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे समाजामार्फत किंवा लोकांकडून
जंगलांचं किंवा वनांचं संरक्षण व्हावं म्हणून देवरायांची निर्मिती केली गेली, त्याचप्रमाणे मध्य प्रदेशात या देवराया शरणवने म्हणून ओळखल्या जातात. तर मध्य प्रदेशमध्ये अशा प्रकारे जंगले, वनस्पती यांच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी शरणवने या नावाने या जंगलांचं संरक्षण केलं जातं आणि जंगलामध्ये असणारे जी काही संपत्ती आहे त्याचं एक प्रकारे संरक्षण केलं जातं. या देवरायांमध्ये वनस्पतींनाच नव्हे तर प्राण्यांनाही अभय मिळते. थोडक्यात या देवराया किंवा शरणवने म्हणजेच प्राचीन काळातील अभयारण्येच म्हणावी लागतील. म्हणजे प्राचीन काळी आपण या निसर्गाची किती जपणूक करत होतो, किती काळजी घेत होतो हे यातून दिसून येते. तशा विविध प्रकारांनी या वनसंपत्तीचं, जैवविविधतेचं, प्राण्यांचं संरक्षण केलं जातं आणि त्यासाठी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस मानला जातो. त्या अनुषंगाने जगभरात या विविध ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलं जातं आणि प्राणी वनस्पती यांना जास्तीत जास्त संरक्षण कसे मिळेल या दृष्टीने विचार केला जातो. पक्ष्यांचे स्थलांतर आपण आताच बघितलं की महाराष्ट्रामध्ये उत्तर आशियातील सायबेरिया या प्रदेशातून सातारा जिल्ह्यातील चांद नदीवर फ्लेमिंगोज मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होतात. फ्लेमिंगो म्हणजेच रोहित पक्षी हे स्थलांतर करून येतात. हे पक्षी कशासाठी येतात तर त्या ठिकाणी अनुकूल असं वातावरण त्यांना त्या ठिकाणी मिळतं म्हणून ते येतात. तर पक्षी स्थलांतर करतात. काही वेळेला हे पक्षी त्यांना उपलब्ध असणारं खाद्य मिळावं यासाठी, हवामान बदलामुळे पिल्लांच्या प्रजननासाठी, प्रशिक्षणासाठी स्थलांतर करतात. तर थोडक्यात सदा सर्व काळ अनुकूल परिस्थिती लाभण्यासाठी वसती स्थानात नियमितपणे आणि आलटून पालटून केलेला बदल म्हणजेच स्थलांतर होय. बघा, पक्ष्यांना सुद्धा जे योग्य प्रकारचं अनुकूल असं हवामान लागतं, अनुकूल अशी परिस्थिती लागते, खाद्य लागतं, त्यासाठी हे पक्षी स्थलांतर करतात. तर पक्षी स्थलांतर कशासाठी करतात बरं? तर अन्नाच्या उपलब्धतेसाठी, विविध प्रदेशामध्ये त्या ठराविक प्रजातीचा प्रसार होण्यासाठी, त्यांच्या पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी, भक्षकांपासून संरक्षण मिळावं यासाठी, रोग प्रसार टाळण्यासाठी आणि तापमान बदलासाठी पक्षी स्थलांतर करताना आपल्याला आढळून येतात. त्यानंतर चिपको आंदोलन. सुंदरलाल बहुगुणा हे एक पर्यावरण तज्ञ होऊन गेले आणि 1970च्या सुमारास त्यांनी या आंदोलनाची सुरुवात केली. या आंदोलनाचा मुख्य उद्देश म्हणजे झाडे वाचविणे होय आणि त्यानुसार या बहुगुणा यांनी हजारो आपले कार्यकर्ते जमा केले आणि हे लोक झाडं तोडायला आल्यानंतर काय करायचे तर झाडाला अशा प्रकारे घट्ट मिठी मारून बसायचे आणि त्यामुळे लोकांना किंवा सरकारलाही वृक्षतोड करता येत नसे. आणि चिपको आंदोलन म्हणजे झाडाला चिकटणे आणि त्यावरून या आंदोलनाचं नाव पडलं चिपको आंदोलन. त्यानंतर वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर ही आंतरराष्ट्रीय संस्था एक आहे, WWF. 29 एप्रिल 1961 ला जैवविविधतेचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे आणि पांडा या प्राण्याच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी, त्याचं संरक्षण व्हावं त्यासाठी बघा दिसतंय आपल्याला त्याच्यावर कसलं चित्र आहे, पांडा या प्राण्याचं चित्र आहे. थोडक्यात आपण आज काय काय शिकलेलो आहोत त्याचा आढावा घेऊ. स्थलांतर म्हणजे काय तर सदा सर्व काळ अनुकूल परिस्थिती लाभण्यासाठी वस्ती स्थानात नियमितपणे आणि आलटून पालटून केलेला बदल म्हणजे स्थलांतर होय.
पक्षी स्थलांतर का करतात? पक्षी खाद्यासाठी, हवामान बदलामुळे तसेच पिल्लांच्या प्रशिक्षणासाठीही स्थलांतर करतात. देवराई एक वरदान असे का म्हटले आहे? देवांसाठी राखून ठेवलेले जंगल म्हणजेच एक प्रकारे जंगल सुरक्षा या देवराईंमधून होते, म्हणून देवराई एक वरदान असे म्हटले जाते. मध्य प्रदेशातील देवराया कोणत्या नावाने ओळखल्या जातात? मध्य प्रदेशातील देवराया शरणवने या नावाने ओळखल्या जातात. पर्यावरणातील जैविक घटक कोणते आहेत? प्राणी, वनस्पती, पक्षी, कीटक, सूक्ष्मजीव हे पर्यावरणातील जैविक घटक होत. आणि पर्यावरणातील अजैविक घटक कोणते आहेत? तर पाणी, सूर्यप्रकाश, माती, हवा, तापमान हे पर्यावरणातील अजैविक घटक होत. नावे लिहा. पर्यावरणाचे घटक कोणते आहेत? सर्व प्रकारचे सजीव, हवा, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश हे सुद्धा पर्यावरणाचे घटक आहेत. जैविक घटक विविध प्रकारचे सजीव म्हणजेच प्राणी, वनस्पती, पक्षी, कीटक, सूक्ष्मजीव. अजैविक घटक हवा, पाणी, माती, जमीन, सूर्यप्रकाश इत्यादी. पर्यावरणाची त्रिसूत्री रियूज, पुनर्वापर, रिड्यूस, कमीत कमी वापर आणि रिसायकल, पुनर्निर्माण. थोडक्यात बालमित्रांनो, हे पर्यावरण आपल्यासाठी आहे याची आपण सतत जाणीव ठेवली पाहिजे आणि त्या दृष्टीने या पर्यावरणाचं संरक्षण कसं आपण करू शकू त्या अनुषंगाने आपण सतत प्रयत्नशील असलं पाहिजे आणि त्याची सुरुवात आपण आपल्यापासून, स्वतःपासून आणि अगदी आजपासूनच करूया. तर तुम्ही तयार आहात ना? चला तर मग पर्यावरण वाचवूया, आपल्या या पृथ्वीला आपण वाचवूया. थँक्यू. आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.